गुरुदेव. गुरुकृपा बुटीकमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आज आपण ना पाठीचा बोटनेक गळा कसा तयार करायचा ते पाहणार आहोत. तर हे मी जे ब्लाऊज घेतले त्या बेताच्या ब्लाऊजची शोल्डर जी आहे ना ती आहे 15 इंच. तर त्याच्यामध्ये मी 1 इंच प्लस केलं म्हणजे ती झाली 16 इंच. तर आपण काय करणार, इथं ब्लाऊज इथं शोल्डर टाकताना त्याच्यातली निम्मी टाकणार आहेत म्हणजे 8 इंच. तशी इथं मी ही 8 इंच शोल्डर टाकली आहे. तर त्या ब्लाऊजची तयार इथली शोल्डर आहे 2.5 इंच. तर ती इथं मी 3 इंचवर खूण केली आहे. आणि हा गळा आहे, गळ्याची रुंदी घेतली आहे 5 इंच आणि शोल्डर घेतली आहे 3 इंच. तर आता आपल्याला हे मोंड्याचं माप टाकताना काय करायचं आहे, 1 इंच आतमध्ये घ्यायचं आहे. मग 8 शोल्डर होती, मग इथे मी 7 टाकली आणि हा मोंडा आत घेतलेला आहे. आणि हा इथं गळ्याची खोली मी घेतलेली आहे 4.25. आणि इथं आकार देताना आपल्याला घ्यायचा आहे 1.5 इंचहून. बोटनेक ब्लाऊजला 1.5 इंचहून आपल्याला आकार द्यायचा इथं पाठीमागच्या गळ्याला. आणि नंतर आपल्याला ना हा खाली असा गळ्याचा आकार काढून घ्यायचा आहे. त्याच्यामुळे मी इथं असा गळ्याचा आकार दिला आहे. आणि इथली जी बाजू आहे ती मी खालची गळ्याची रुंदी मी 4 घेतली आहे, कारण ही 5 गळ्याची रुंदी खूप होती म्हणून मी इथं 4 घेतली. तर अशा प्रकारे आपण आता हा गळा कट करून घेऊया आणि पुढचा व्हिडिओ तुम्हाला मी शिवायला दाखवते. श्रीवती आपण हे अस्तर कट करून घेतले. आता हा आपण मेन कपडा त्याच्यावर टाकून कट करून घेऊया. अस्तराचा ब्लाऊज कट करताना ज्यावेळेस आपण मेन कपडा कातरणार आहोत ना, त्यावेळेस आपण सगळीकडून अर्धा इंच किंवा पाव इंच कपडा एक्स्ट्रा घ्यायचा आहे. त्याच्यामुळे आपल्याला काय होईल, जोडताना नंतर काही प्रॉब्लेम येणार नाही. उचलून घ्या जरा. ते लक्ष दे नाही. आता हे आपण अशी चहू बाजूनं शिलाई मारून घेऊ आणि मग हा भाव सवासा करून गळा तयार होईल. आता ह्या भागाला आपण अशी इथं शिलाई मारून घेऊ. आता आपली ही शिलाई मारून झालेली आहे. आता आपण हा भाग कट करून घेऊ. आता आपण इथे 2 शिलाई मारून घेतल्या आहेत. आता हा आपण भाग थोडासा मधला असा सुट्टा करून घेऊ, म्हणजे आपल्याला ना हा गळा असा फोल्ड करून व्यवस्थित करता येईल. हा मधला भाग आता आपण हा सगळा कट करून घेऊ.
करून हे आपण गळा काढून घेतला. आता आपल्याला ह्या चौकडून शिलाई मारू.